श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण करत असाल तर आपल्याला प्रश्न पडतो की नैवेद्य काय दाखवायचा, आरती कोणती करायची, नैवेद्याच्या नंतर काय करायचं. तर तुमच्या मनात प्रश्न असेल की नैवेद्य कोणता दाखवायचा, रोज दाखवायचा का. तर आपलं गुरुचरित्र पारायण वाचून झाल्यानंतर आपल्याला रोज नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही रोज खडी साखर, दूध, साखर, पेढे, एखादं फळ नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जो स्वयंपाक तुम्ही स्वतःसाठी केलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवून नंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकतात. आरती कोणती करायची, तुम्ही रोज गणपती बाप्पांची आणि दत्तगुरूंची केली तरी चालेल. परंतु 5 आरत्या जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही गणपती बाप्पांची, दत्तगुरूंची, स्वामी महाराजांची, कुलदेवीची आणि कुलदेवतांची अशा 5 प्रकारच्या आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे हा नैवेद्य आपण घरातील सर्वांनी खायचा असतो. हा नैवेद्य बाहेर कोणालाही खायला द्यायचा नाही किंवा खरकट्यात किंवा इतर ठिकाणी देखील टाकायचा नाही.